CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्याच्या शेगाव मंदिर परिसरामध्ये असलेल्या पेढ्याच्या दुकानांवर अन्न व औषध विभागाने छापा टाकून पेढ्याची नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते। त्याचा अहवाल प्राप्त झाला असून दोन्ही नमुने हे अप्रामाणिक आढळून आले असून ते मानवी आरोग्यासाठी उपयुक्त नसल्याचं सांगितलं जात आहे। संबंधित दुकानदाराला केंद्रीय प्रयोगशाळेत अपील करण्यासाठी 1 महिन्याची मुदत आहे। अपील झाली नाही किंवा त्याही प्रयोगशाळेचा अहवाल असाच आल्यास संबंधित दुकानदारांवर पुढील कारवाई केली जाणार आहे। तर शेगाव कचोरी संदर्भात तेलाचे नमुने प्रमाणित आले असून तयार झालेली कचोरी आणि मैद्याचे नमुने अजूनही प्रलंबित आहेत। या अहवालाकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। मंदिर परिसरातून पेढ्यांची काही नमुने घेण्यात आले होते छापा दरम्यान त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे का आणि काय म्हणतात? ॲक्च्युली आपण शेगावमध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती। त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्नपदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते, एक कंदी पेढा होता आणि एक मलई पेढा होता। त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जी असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं असं त्यामध्ये आढळलेलं आहे। आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे। याचा मानवी आरोग्यावर परिणाम शासनाच्या जे मानदंड आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते। त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीनेच सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच तसं म्हणता येऊ शकतं। पुढील काय नेमकी कारवाई केली जाणार आहे? यामध्ये असं आहे की कायद्याच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला अहवाल पाठवला जातो, त्याला 30 दिवसाचा पिरियड अपीलसाठी दिला जातो। जर हा अहवाल समोरच्या अन्न व्यवसाय चालकाला मंजूर नसेल तर तो केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीकडून त्याला तो तपासून घेतला जाऊ शकतो। परंतु त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा जर तसाच आला किंवा या रिपोर्टवरती जर काही अपील झालं नाही तर आपण याच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करतो, म्हणजे त्याच्या विरुद्ध संबंधिताच्या विरुद्ध कलम 59 अंतर्गत खटला दाखल होतो। शेगाव कचोरी संदर्भात देखील काही पदार्थांचे त्याचा रिपोर्ट आला। शेगाव कचोरीकडे 5 अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते। त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत। 3 अन्नपदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहे। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।